नमस्कार मंडळी. आज आपण एक वाटी सोयाबीनचा वापर करून मस्त चटपटीत जास्त तेलाचा वापर न करता हेल्दी अशी सोयाबीन चिली तयार करतोय. त्यासाठी हे एक वाटी सोयाबीन घेतले. हे सोयाबीन आपल्याला पाण्यात भिजत घालायचे आहे, तर इथे मी साध्या पाण्याचाच वापर केला. तुम्ही हे गरम पाण्यात मध्ये सुद्धा भिजत घालून घेऊ शकता. पाण्यात घातल्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं, छान मिक्स करून घ्यायचं आणि साधारणपणे 10 ते 15 मिनिटं हे साईडला ठेवून द्यायचं. 10 ते 15 मिनिटात सोयाबीन हे छान भिजले जाते. त्यानंतर पॅन मध्ये अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे. त्यामध्ये तेल गरम झाल्यावर थोडंसं जिरं, मोहरी छान फुलू द्यायची. जिरं मोहरी छान फुलल्यानंतर यामध्ये थोडासा मी बारीक कट केलेला लसूण घातलेला आहे. मस्त देशी स्टाईल मध्ये आपण ही सोयाबीन चिली घरच्या साहित्यात तयार करणार आहोत. तेलामध्ये सोयाबीन फ्राय न करता आपण ही पौष्टिक अशी सोया चिली तयार करत आहोत. लसूण थोडासा फ्राय झाल्यानंतर यामध्ये किसलेला अद्रक घालायचं. इथे तुम्ही अद्रक लसणाची पेस्ट सुद्धा वापरू शकता. तर हे अद्रक सुद्धा व्यवस्थित छान फ्राय करून घेतलं. मस्त खमंग असं हे भाजून झालेलं आहे. आता यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा ऍड केला. कांदा सुद्धा थोडासा हलकासा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा. गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आणि मध्यम आचेवरच सर्व साहित्य हे छान परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये हिरवी मिरची कट करून घातली. तर साधारणपणे 2 हिरव्या मिरच्या बघा अशा मोठ्या मोठ्याच कट करून घातलेल्या आहे. जर तुम्ही ही सोया चिली लहान मुलांना देत असाल तर त्यामध्ये असे मोठे तुकडे घाला, त्यामुळे त्यांना हिरवी मिरची ही अलगद काढता येते. नंतर बारीक चिरलेली ढोबळी मिरची. तर यामध्ये घातलेले सर्व साहित्य हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर ही ढोबळी मिरची सुद्धा व्यवस्थित अशी परतून घेऊ. जास्तही भाज्या परतवायच्या नाही, हलक्याशा क्रंचीस ठेवायच्या आहे. त्यानंतर यामध्ये मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो ऍड करते. तो सुद्धा चांगला मिक्स करून घेते. तर बघा जास्त हे मी परतवलेलं नाही, थोडंसं क्रंचीस ठेवलेलं आहे. आता काय करायचं, जे सोयाबीन आपण पाण्यामध्ये सुरुवातीला भिजत घातलेले होते ते पाणी निथळून व्यवस्थित पिळून घालायचे आहे. तर बघा असं दाखवल्याप्रमाणे हातामध्ये सोयाबीनचं पाणी पूर्णपणे निथळून हे यामध्ये ऍड करायचे. तर असेच सर्व सोयाबीन मी व्यवस्थित असं पिळून यामध्ये ऍड केले. तर सोयाबीन बघा पाण्यात भिजल्यामुळे छान असे फुलले गेलेले आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ऍड करूया आणि लगेच यामध्ये काही मसाले ऍड करायचे आहे. तर बेसिक मसाले ऍड करणार आहेत. त्यामध्ये लाल मिरची पावडर, थोडीशी हळद पावडर, धने जिऱ्याची पूड घातलेली आहे थोडी आणि थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर. तर सर्व मसाले हे तुम्ही तुमच्या टेस्ट नुसार कमी जास्त करून घ्या. आता हे सर्व मसाले छान या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. तसेच सोयाबीनला सुद्धा हे व्यवस्थित लागले जातील इतपत आपल्याला हे छान मिक्स करायचं आहे. आता यावर मी झाकण ठेवून साधारणपणे मध्यम आचेवर फक्त 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घेतलेली आहे. म्हणजे यामध्ये जे आपण काही मसाले घातलेले होते ते छान यामध्ये सोयाबीन मध्ये मुरले जातील. त्यानंतर यामध्ये काही सॉसेस ऍड करायचे आहे. ज्या पद्धतीने आपण सोया चिली तयार करत असताना जसे सॉस यामध्ये ऍड करतो तसेच यामध्ये सुद्धा मी प्रत्येकी 1 ते 2 छोटे चमचे टोमॅटो केचप, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस, त्याचप्रमाणे या ठिकाणी मी शेजवान सॉस सुद्धा ऍड केलेला आहे. तर हे घातलेले सर्व सॉसेस सोयाबीनला व्यवस्थित लावून घेऊ, छान मिक्स करून घेऊ. तर बघा सॉसेस घातल्यानंतर मस्त खमंग असा अगदी सोया चिली सारखा वास सुटलेला आहे. तर हे छान असं मी मिक्स करून घेतलं. गॅस इथे मी बारीक केलेला आहे कारण आपल्याला हे बारीक गॅसवरच मस्त खमंग आणि कुरकुरीत करून घ्यायचं आहे. आता यावर पुन्हा झाकण ठेवून मिनिटभर हे मी वाफवून घेणार आहे. म्हणजे यामध्ये घातलेले जे सॉसेस आहेत ते सोयाबीन मध्ये छान मुरले जाईल. आता वरतून काय करायचं, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेली कांदा पात ही दोन्ही यावर घातलं, छान मिक्स करून घेतलं. तर बघा खूपच सोप्या पद्धतीने हेल्दी अशी पौष्टिक सोया चिली तयार झालेली आहे. ज्यामध्ये आपण कुठलाही मैदा, कॉर्नफ्लॉवर घातलेला नाही. मस्त सॉफ्ट झालेली आहे सोयाबीन बघा. तसेच
सोयाबीन सुद्धा आपण तळून घेतलेले नाही, त्यामुळे मस्त ही नरम झालेली आहे, अजिबात कडक झालेली नाही, मस्त सॉफ्ट आणि सर्व सॉसेसचा वापर केल्यामुळे चटपटीत अशी सोया चिली तयार झालेली आहे। तर या पद्धतीने करून बघा, चवीला अप्रतिम अशी लागते। एकदा जर या पद्धतीने ही पौष्टिक सोया चिली तयार कराल तर नेहमी याच पद्धतीने कराल, इतकी भन्नाट अशी लागते। तर करून बघा आणि तुमचा अभिप्राय कळवायला मात्र विसरू नका। धन्यवाद।